पुण्यात आज पावसानं हजेरी लावली आहे। अगदी थोड्या वेळासाठी पडलेल्या पावसानं पुणेकरांना गारेगार करून टाकलं। पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरातील झाड कोसळलं होतं, त्यामुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं। आढावा घेतलाय देवयानी येदलाबादकर यांनी। पुण्याच्या नागरिकांना आज काहीसा दिलासा मिळालेला आहे, कारण नुकताच पाऊस पडून गेलाय आणि अजूनही रिमझिम पाऊस पडतोय। या पावसामुळे नागरिकांना नक्कीच दिलासा मिळालाय, मात्र रात्रीचं जे तापमान आहे त्याच्यात वाढ होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। आज आणि उद्या आपल्याला साधारण पाऊस पुण्यात बघायला मिळणार आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे आणि 25 तारखेपर्यंत दिवसा तापमानात नक्कीच वाढ होईल, मात्र संध्याकाळी साधारण ढगाळ वातावरण असेल असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे। काल जर आपण बघितलं तर पुण्यात 41 अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं हडपसर विभागामध्ये, त्याच्यामुळे आजच्या या पावसानं नक्कीच नागरिकांना दिलासा मिळालेला आहे। तुम्ही जर बघितलं तर जेव्हा सकाळी किंवा संध्याकाळी पाऊस पडून जातो त्यानंतर उन्हाळ्यात सहसा रात्रीचं जे तापमान असतं त्याच्यात वाढ झालेली आपल्याला बघायला मिळते, कारण ह्युमिडिटीमध्ये वाढ झालेली असते। तसंच काहीसं चित्र आपल्याला पुण्यात पुढचे 2-3 दिवस बघायला मिळणार आहे। मात्र या पावसानी, या अवकाळी पावसानी शहरात राहणाऱ्या, मध्यवर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांना नक्कीच दिलासा दिलेला आहे, मात्र या पावसामुळे शेतकऱ्यांचंही नुकसान झालेलं आहे। पुढचे 2-3 दिवस आपल्याला साधारण असंच वातावरण पुण्यात बघायला मिळेल अशी चिन्ह आपल्याला सध्या तरी बघायला मिळतात। कॅमेरामन विजय राऊतसह देवयानी येदलाबादकर, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।